राज्यातलं महाविकास आघाडी सरकार संकटात सापडताच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरले। गेल्या 2 दिवसात दिल्लीत तळ ठोकून शरद पवारांनी भाजपचे बाण बोथट करायला सुरुवात केली। पाहुयात TV9 मराठीचा हा एक स्पेशल रिपोर्ट, सरकार संकटात, पवार मैदानात। राज्यातल्या महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झाली आणि या सरकारचे निर्माते शरद पवार सरकारला वाचवायला मैदानात उतरले। गेले 2 दिवस शरद पवारांनी दिल्लीत तळ ठोकून 2 झंझावाती पत्रकार परिषदा घेऊन डॅमेज कंट्रोलची दोरी स्वतःच्या हातात घेतली। वाझे प्रकरणात परमबीर सिंगांची मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी केल्यानंतर विरोधकांच्या हल्ल्याचं पुढचं लक्ष गृहमंत्री अनिल देशमुख असणार हे स्पष्ट होतं। सुरुवातीपासूनच पवारांनी अनिल देशमुखांना अभय मिळणार असल्याचे संकेत दिले आणि विरोधकांच्या हल्ल्याची हवा काढायला सुरुवात केली। राजीनाम्यानं नव्हे, जुलिओ रिबेरो सारख्या उत्तम माजी अधिकाऱ्यामार्फत चौकशी करा असं सांगून पवारांनी देशमुखांना वाचवण्याचा प्रयत्न केला। Julius Ribero, former police chief of Maharashtra, Bombay, and also contributed a lot for Indian police. की आता या घटनेची चौकशी जुलिओ रिबेरो साहेबांनी करावी। ही चौकशी केवळ परमबीर सिंगांची की या घटनेची, म्हणजे फक्त परमबीर सिंगांची की गृहमंत्र्यांची देखील। आणि मग माझा सवाल आहे, पदावर असलेल्या गृहमंत्र्यांची चौकशी अनेक वर्षापूर्वी रिटायर झालेले डीजी कशा प्रकारे ते करणार आहे? पहिल्या दिवशी देशमुखांना वाचवण्याचे संकेत देणाऱ्या पवारांनी दुसऱ्या दिवशी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं सांगून विरोधकांच्या आरोपांचे बाणच झटकून टाकण्याचा प्रयत्न केला। कारण काय तर देशमुख फेब्रुवारीत कोरोनाग्रस्त होते, मग वाझे देशमुख भेट झालीच नाही, मग चौकशीचा प्रश्नच कुठे येतो असं सांगत पवारांनी चौकशीही फेटाळण्याचा प्रयत्न केला। फडणवीसांसारख्या मातब्बर नेत्यांनाही पवारांची ही चाल कळत होती। आज खरं म्हणजे पवार साहेबांची प्रेस कॉन्फरन्स ऐकल्यानंतर मला थोडं आश्चर्य देखील वाटलं, पण मी त्यांना दोष देणार नाही। या सरकारचे निर्माते ते आहेत आणि त्यामुळे निर्मात्यांना आपलं सरकार कसंही वागलं तरी ते डिफेंड करण्याची भूमिकाही त्या ठिकाणी घ्यावी लागते। हे खरंच आहे, महाविकास आघाडीचे खरे निर्माते शरद पवारच आहेत। साताऱ्यातल्या पावसातल्या सभेपासून या सरकारसाठी पवारांची मेहनत अवघ्या महाराष्ट्रानं सत्ता नाट्याच्या काळात पाहिली। अगदी काँग्रेस बरोबर बोलणी करण्यापासून ते उद्धव ठाकरेंना या सरकारचे मुख्यमंत्री बनवण्यापर्यंत शरद पवार आघाडी सरकार बनवण्यात फ्रंटवर होते। त्याच सरकारला गेल्या 1 महिन्यांपासून धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झाली। अधिवेशनाच्या काळात संजय राठोडांच्या राजीनाम्यानं याची सुरुवात झाली। अधिवेशनाचा शेवट अंबानी स्फोटक प्रकरणात सचिन वाझेंच्या बदलीनं झाला। मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषदेत
वाझे प्रकरणावर भाष्य केलं आणि वाझे काय लादेन आहेत का असं म्हटलं होतं. मात्र पवारांची वाझे प्रकरणात सुरुवातीपासूनच चाणाक्ष भूमिका होती. हे एका एपीआयचं प्रकरण म्हणत त्यांनी या प्रकरणाला महत्व देत नसल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सांगतो, रात्री झोप येणार नाही तुम्हाला. मुख्यमंत्र्यांना विरोधकांनी घेरलं, परंतु शरद पवारांना नाही. सचिन वाझे हे काय लादेन आहेत का या वक्तव्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरलं, मात्र शरद पवारांना नाही. हिरेन यांचा मृत्यू ही दखल आम्ही गांभीर्याने घेतलेली आहेच आणि कोणताही मृत्यू आता त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार केलेली आहे, डेलकर यांच्या कुटुंबियांनी तक्रार केलेली आहे, तर ह्या तक्रारीची आम्ही दखल घेतलेली आहेच. परंतु जे एक चित्र निर्माण केले जाते की जणू काही सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेनच आहे, अशा पद्धतीने त्यांना जे काय वाटतंय ते कशासाठी. अधिवेशन संपल्यानंतरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय असं म्हणतात की वाझे काय लादेन आहे का. मग आता कळेल ना लादेन आहे का लादेनचा बाप आहे तो. कशासाठी प्रोटेक्शन. शरद पवार सुरुवातीला वाझे प्रकरणाला महत्व देत नसल्याचं दाखवत असले तरी हे प्रकरण साधं नव्हतं. माझी चौकशी करा, गृहमंत्री माझी चौकशी करा. मी मिळाला सीडीआर. विरोधकांनी या प्रकरणी अधिवेशनातच पुरावे सादर करत आक्रमकतेचं टोक गाठलं. अरे पण ज्यांनी खून केला त्याची तर करा, ज्यांनी खून केला त्याच्या पाठीची घालता. हा मी मिळवला सीडीआर, करा माझी चौकशी करा, माझी चौकशी करा. गृहमंत्री माझी चौकशी करा. मी मिळवला सीडीआर, माझी चौकशी करा. चला करा माझी. अरे पण ज्यांनी खून केला त्याची तर करा, ज्यांनी खून केला त्याच्या पाठीची घालता. आणि या सभागृहामध्ये आम्हाला बोलायचा अधिकार आहे. धमकी देतात काय आम्हाला. आणि घाबरत नाही, घाबरत नाही, घाबरत नाही, घाबरत नाही. करा करा माझी चौकशी करा. हो मी सीडीआर मिळवला, माझी चौकशी करा. सचिन वाझे आता सचिन वाझेने त्या तुमच्या अर्णब गोस्वामीला आतमध्ये टाकलं होतं म्हणून तुमचा राग आहे का त्याच्यावर. वाझे प्रकरण सावरल्यासारखं वाटत असतानाच या प्रकरणाचा तपास एनआयए कडे गेल्यानं सरकारच्या अडचणीत वाढ झाली. बाहेर असलेल्या सचिन वाझेंना अटक झाली आणि या प्रकरणाचा गुंता वाढायला सुरुवात झाली. तरी सुद्धा पवारांनी या प्रकरणाला महत्व देत नसल्याचं दाखवलं. 4-5 दिवसापूर्वी राज्य सरकारमध्ये एकंदरीत सचिन वाझे प्रकरण असेल किंवा पाठीमागचा एक विषय असेल, सचिन वाझेंच्या संदर्भात काल त्यांना शेवटी अटक करायला अटक केली. ते सांगू शकणार या लहान प्रश्न स्थानिक पक्षाचे संख्येने राज्याचं धोरण नाही. पण या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहोचतील आणि सरकारची अब्रू वेशीवर टांगली जाईल या भीतीनं महाविकास आघाडी सरकारनं परमबीर सिंग यांची उचलबांगडी केली आणि कधी नव्हे ते राज्याच्या इतिहासात एका एपीआयच्या प्रकरणात राज्याचे पोलीस महासंचालक मुंबईचे पोलीस कमिशनर बनले. मात्र या बदलीनं सरकारच्या अडचणी कमी झाल्या नाही तर आणखीनच वाढल्या. बदली झालेल्या परमबीर सिंगांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहून सचिन वाझेंना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटीच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा भला मोठा आरोप केला. आणि या आरोपानंतर सर्वांच्या मनात राज्यात राष्ट्रपती राजवटीची पाल चुकचुकली. आणि याच घडीला सरकारचे निर्माते पवार मैदानात उतरले. आता अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप हा एका सुनियोजित षडयंत्राचा भाग असावा असं शरद पवारांना वाटतं. त्यामुळं त्या संदर्भातील ठोस पुरावे हाती आल्यानंतर शरद पवार मैदानात उतरलेले आहेत आणि अनिल देशमुख यांच्या संदर्भातील हे सगळं प्रकरण ते स्वतः हाताळत आहेत. म्हणूनच तर काल हे प्रकरण गंभीर म्हणणारे शरद पवार आज जेव्हा त्यांच्याकडे काही ठोस पुरावे आले तेव्हा त्यांनी अनिल देशमुख यांच्या पाठीमागे थेटपणे आणि ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला. पवारांनी मैदानात येण्यामागे एक मोठं कारण म्हणजे अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानं राष्ट्रवादी काँग्रेस घेरली जाईल. मी अनिल वसंतराव देशमुख
अनिल देशमुखांना गृहमंत्रीपद देण्यामागे पवारच आहेत, कारण देशमुख हे पवारांच्या विश्वासातले मानले जातात। अनिल देशमुखांना गृहमंत्रीपद देऊन पवारांनी एक प्रकारे स्वतःची पकड गृह खात्यावर ठेवली आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते अजितदादांना गृहमंत्रीपद न देता अनिल देशमुखांना गृहमंत्रीपद देण्यामागे हेच कारण होतं। पवारांची सरकार वाचवण्याची पहिली खेळी होती गृहमंत्र्यांना वाचवणं। याची सुरुवात दिल्लीत तळ ठोकून पवारांनी केली। दिल्लीत पत्रकार परिषदा घेऊन दिल्लीतल्या तख्ताला आणि माध्यमांना पण महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार सुरक्षित असल्याचा संदेश देण्याचा पवारांचा प्रयत्न आहे। सध्या तरी मैदानात उतरून एकटे पवार फ्रंटवर लढतायत। एकीकडे बीजेपीच्या मातब्बर नेत्यांची फळी आणि दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारची ढाल बनलेले शरद पवार। ही खेळी राज्य बघताय। याच्या पुढच्या अंकात शहकाटशहाचं राजकारण काय वळण घेतंय यावर पवारांच्या मुत्सद्देगिरीचा कस लागेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।